प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय की हा आरव गौतमीला विचारपूस करायला जातो की मम्मा, तू खरंच बाबाची पोलीस कंप्लेंट केली होतीस का आणि केव्हा केली होतीस? तेव्हा गौतमीला जरा डाऊट आला ह्याच्यावर की बयोने याला पढवलंय म्हणून, पण ती म्हणते हो केली होती मी. आता आरव जरा जास्ती चौकशी करायला जातो. हो का मम्मा, कधी केली होतीस तू कंप्लेंट? म्हणजे तू कधी बोलली नाहीस आम्हाला, किंवा कंप्लेंटच्या व्यतिरिक्त तू काही शोधाशोध करायचा प्रयत्न केला होता का बाबांचा? आता गौतमीला इरिटेट व्हायला लागतं आरवच्या प्रश्नांमुळे आणि ती त्याला झापून देते. मी नाही केली तुझ्या बाबाची मिसिंग कंप्लेंट. कशाला करायची मला सांग? जे मिसिंग होतात ना त्यांची कंप्लेंट केली जाते. तुझा बाबा निघून गेलाय घरातून आणि अशा माणसाची कंप्लेंट करावी असं नाही वाटत आहे मला. तो सोडून गेलाय चक्क आपल्याला. त्याला काहीच वाटलं नाही का बायका पोरांना असं अर्धवट सोडून जायला? तेव्हा आरव म्हणतो मम्मा हे बघ, मला नाही वाटत असं बाबा आपल्याला सोडून वगैरे गेला असेल. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. मला असं वाटतं की आपण जर पुन्हा एकदा नव्याने शोध घेतला किंवा बयो शोध घेतली तर त्यात बिघडलं कुठे? आता गौतमी म्हणते हे सगळं तुला माहीत होतं तर बयोने तुला सांगितलं होतं का? आरव अगदी खरं खरं बोलतो, हो मला हे सगळं माहीत होतं. आणि आता गौतमी बयोच्या नावाने दातोट खातीये. म्हणजे बयोच्या नावाने तिला आता संताप आलाय पुन्हा एकदा. असो, पण प्रेक्षकांनो इथून पुढे ना त्यांनी आता पूर्ण ती गुंडगिरीच दाखवली आहे. म्हणजे ते जे मवाली सोडलेले आहेत रमाकांनी ह्या बयोसाठी, म्हणजे बयो तिथून पळून जावी या लोकांना कंटाळून, म्हणून हे बयोला त्रास देत आहे आणि अतिशय खालच्या थरावर जाऊन त्यांनी त्रास दिला आहे. ते दोन्ही सोबत आहेत त्याच्या. ते म्हणत असतात ही आमची वहिनी आहे, आमच्या भाईचा जीव आला आहे तुझ्यावर. तो गुंड चॉकलेट काय देतोय बयोला, ए चॉकलेट घे डार्लिंग. बयो म्हणते कोण असाच तुम्ही आणि इथे काय करताय? तेव्हा हा म्हणतो अगं अगं चिडू नको, आम्ही तुला काही त्रास देणार नाही आहोत, फक्त मला तू खूप आवडतेस. पण बयो आता वॉचमन काका म्हणून ओरडायला लागते. मग ते लोक जरा मागे सरकतात. मग तो त्याच्यातला एक गुंड म्हणतो भाई आता आपण इथून निघून जायचं का? तो माणूस म्हणतो अरे वेडायस का, असं कसं निघून जायचं, थांब जरा. तिकडनं हेतल आणि अंकिता येत असतात. आता या लोकांना असं वाटतं की याच बिल्डिंगमध्ये राहतात, मग यांना विचारूया. बाय द वे ये कुछ ज़्यादा हो रहा है. असो, पण आता अंकिताला ते विचारपूस करतात काय गं तुम्ही सरस्वतीला ओळखतात का? बयो नाव आहे ना तिचं, इथेच राहते ना ती या बिल्डिंगमध्ये. तुम्ही दोघी ओळखत असाल तर प्लीज तिला हे चॉकलेट द्या ना माझ्याकडनं, ती जरा लाजते हे घ्यायला. आता या दोघी घाबरतात यांचा अवतार बघून आणि त्या म्हणतात आम्हाला नाही माहिती कोण आहे बयो, आणि त्या तिथून निघून पळून जातात. पण हे गुंड माघारी खूप हसत असतात मोठ्याने आणि आता बयोच्या नावाने खालून मोठ्याने ओरडायला लागतात. मोकल काकूला बयो सांगणारच असते गेल्या की लगेच या दोघी तिथे पोहोचतात आणि तिखटमीठ लावून बडबड करायला लागतात नेहमीप्रमाणे. काय गं सरस्वती, ते गुंड तुला ओळखतात का? ते तुझ्या नावाने का आरडाओरडा करताय? मोकल काकू आम्ही सांगितलं होतं ना ही गरीब दिसते पण तशी नाही आहे, बघा हिचं काहीतरी प्रकरण आहे. मोकल काकू म्हणतात काय बडबड करताय तुम्ही दोघी जणी? सरस्वती काय चाललंय हे सगळं? आता ही हेतल म्हणत असते खरं सांग सरस्वती, तुला माहिती आहे ना ते कोण आहेत ते? बयो म्हणत असते मोकल काकू मला खरंच काही माहिती नाहीये. अहो मी तर त्यांना पहिल्यांदा बघतीये आज, मी नाही ओळखत त्यांना आणि मला माहिती पण नाहीये ते असे का त्रास देत आहेत मला. आता खालनं ते आरडाओरडा करत असतात गुंड, ए बयो, ए वहिनी खाली ये वगैरे वगैरे. आता या तिघीच्या तिघी घाबरतात. मोकल काकू मात्र खूप संतापल्या जातात. त्या वरून बघतायत की हे लोक खूपच विचित्र भाषेमध्ये बयोला आवाज देतात. हे जरा अति पल्हाळच लावलंय त्यांनी. असो, पण आता मात्र मोकल काकू चिडतात आणि बयोला म्हणतात सरस्वती हा काय प्रकार आहे, हे काय चाललंय सगळं, हे गुंड तुझ्या नावाने का आरडाओरडा करताय? आता मोकल काकू चिडून कुंडी फेकत असतात त्यांच्या अंगावर. तेव्हा हे लोक खाली म्हणतात ओ आजी ओ तुम्ही आम्हाला मारू नका, आम्हाला ती आवडते ओ. मोकल काकू खूप चिडताय बयोवर. बयो म्हणते खरंच मोकल काकू मी तुम्हाला खरंच सांगते की मी त्यांना ओळखत नाही. हेतल म्हणत असते तू खोटं बोलतेस बयो. बाय द वे हेतलच्या बोलायची स्टाईल भारी आहे प्रेक्षकांनो. मी थोडी जरा कॉपी करून बघत असते, मस्त वाटतं बोलायला. आता ही म्हणत असते तू खोटं बोलतेस बयो. हेतलला म्हणते की हेतल तू काही तोंडाला येईल ते बडबडू नकोस. हेतल म्हणते मला रिस्पेक्ट द्यायचा हां बयो. मोकल काकू म्हणते ए गप्प बस ग. आता बयो म्हणते रिस्पेक्ट पाहिजे असेल तर रिस्पेक्ट द्यायला शिक ना आधी. आता या मोकल काकू दोघी तिघींना गप्प बसवतात. आवाज करू नका जास्ती, बडबड करू नका. आणि काय ग हेतल काय चाललंय ग तुझं? तू सिनियर करत नको जाऊ इथे. तू सिनियर असेल तुझ्या कॉलेजमध्ये, इथे सिनियर मी आहे फक्त. आणि सरस्वती अजिबात मी असली थेरं इथे खपवून घेणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही, लक्षात ठेवा. मला हे अजिबात चालणार नाही आहे. हे काय आहे ना ते निस्तरा लवकर. आता हे सगळेचे सगळे आत निघून जात आहे. पण बयोचा पण आता संताप झाला आहे, कारण अतिच करतायत ते जे गुंड आहेत ना खाली, ते बयोच्या नावाने आरडाओरडा काय करतायत. प्रेक्षकांवर डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करायची ना, एवढं कशाला वाट बघायची. पण आता बयो मात्र उलथनं घेते. मी म्हणजे इथे सांगू इच्छिते की आम्ही याला उलथनं म्हणतो. जे धिरडं डोसा करताना असं उलटतात ना, म्हणून आम्ही त्याला उलथनं म्हणतो.
प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं काहीतरी म्हणत असतील याला. तसं रमाकांतने पण काहीतरी वेगळा शब्द वापरला आहे, तो मला एक्झॅक्टली लक्षात नाही आला आहे. रमाकांत तिथे आला आहे आता आणि बयोला घाबरवतोय मुद्दाम. काय गं बयो, हे सगळं असं करून काही होणार नाही आहे, हे अशानं काय मुंबईचे गुंड घाबरून पळून जाणार आहे असं वाटतं का तुला? बयो, तुझा आगाऊपणा, तुझी हुशारी ती सगळी कातळ गावात, इथे मुंबईला नाही चालणार. लक्षात ठेवायचं, कडकडनं आता सुटायचं. अरे पण तू तर इथे डॉक्टर बनायला आली होतीस ना, त्या स्वप्नाचं काय भाव? नाही 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 नाही, ते सगळं आता विसरायचं बयो आणि इथून लगेच निघून जायचं. आणि तू जर आता इथून निघून नाही गेली तर मग बघ, आगे आगे देखो होता है क्या, ही तर खरी सुरुवात आहे, आता पुढे येणार आहे तुझी मज्जा, असं म्हणून रमाकांतने बयोला धमकवलंय आणि तिथून निघून गेलाय. थोडक्यात काय, त्याने बयोला अलर्ट केलंय आणि बयोला कळलंय की हे सगळं कांड रमाकांतने केलंय, म्हणजे त्यानेच तिच्यावर हे गुंड सोडलेले आहेत. आता बयो मनाशी बोलत असते, अच्छा इतक्या खालच्या पातळीला गेलात काय तुम्ही, पण मी पण भारतीचा चेडू नाही, तुम्हाला धडा शिकवला ना, नाव बयो लावणार नाही मी. तर आता बयो रात्री अभ्यास करत असते, म्हणजे नेहमीप्रमाणे असं बॅटरीच्या उजेडामध्ये. आणि रात्री तिला आरव कॉल करतो आणि म्हणतो, बयो अगं मगाशी तू कॉल केलास ना, बोलता आलं नाही तुझ्याशी. बयो म्हणते, दादा तिकडे सगळं नीट आहे ना? आरव म्हणतो, नाही अगं, आज मम्माचा आणि माझा जरा वाद झाला. बयो म्हणते, दादा असं करू नकोस रे, मी तुला म्हटलं ना, हे बघ तू न असं दाखवत जा जसं काही तुला माहितीच नाही आहे, मी तुला सगळं काही कळवत जाईल, पण दादा तू या सगळ्यात पडू नकोस रे. आरव म्हणतो, अगं बयो असं काय करतेस, मला पण तुझी मदत करायची आहे ना बाबा शोधण्यामध्ये. बयो म्हणते, हो दादा मला तुझ्या भावना कळतायत. अरे तुला सांगायचंच राहिलं, आपल्या हॉस्पिटलमधल्या त्या सविता मावशी नाही का, दहीहंडीमध्ये त्यांचा मुलगा पडला होता, वाचवला होता आपण, तर त्यांना न मी बाबांचा फोटो दाखवला तर त्यांचा चेहऱ्याचा रंगच बदलला रे, त्यांना न काहीतरी माहिती असा मला डाऊट वाटतोय. मग आरव म्हणतो, आपण त्यांच्याशी जाऊन चौकशी करूया का, त्यांच्याजवळ जाऊन? बयो म्हणते, नको नको दादा, असं थेट नको विचारायला, आपण ना त्यांच्यावर लक्ष ठेवू, पण दादा तू न या सगळ्यात पडू नकोस. हे बघ तू काळजी घे स्वतःची, मी तुला सगळं कळवतच राहील, मला अजून तुमच्या कुटुंबामध्ये वाद नकोयत रे. आरव म्हणतो, बयो तू पण आमच्या कुटुंबाचाच भाग आहे ना गं. तेव्हा बयो म्हणते, ते आत्ताच नाही रे दादा, बाबा आल्यावर, म्हणून तर बाबाला लवकरात लवकर शोधायचं आहे आपल्याला. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय हे गुंड आता बयोच्या कॉलेजपर्यंत पोहोचलेत आणि नेमकं अभिराम आणि बयो बाहेर येत असतात कॉलेजच्या. अभिराम आता खूप चिडतोय आणि त्या गुंडांनी हद्द पार केली आहे, त्याने बयोच्या ओढणीला वगैरे हात लावला आहे, त्यामुळे बयो एवढी संतापली आहे. पण इरा, हेतल आणि ती अंकिता तिघीच्या तिघी तमाशा बघतायत तिथून. असं कसं ना, अशा वेळेला एखादी मुलगी संकटात असेल तर मदत करायला हवी, पण हे तमाशा बघताय. असो, अपवाद आहे ना इरा सगळ्या गोष्टीला. तर आता बयोने तिथे असलेला एक मोठा दांडा घेतलाय आणि आता यांची धुलाई करणार आहे असं दिसतंय. हे प्रकरण कुठच्या कुठे चाललंय, पण आता लवकरात लवकर शुभंकरला शोधा म्हणावं. तर काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, ही बयो या गुंडांना पळवून लावेल का? नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.